नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष ते अमेरिकेतील आता 24वा भाग. मागच्या भागात मी संचालकांवरून काही टिप्पणी केली आणि इथनं पुढच्या काळात सुद्धा काही ह्या टिप्पण्या माझ्या येतील, जे माझी मतं आहेत ती मी व्यक्तिगत मांडणार आहे. एक मात्र पुन्हा एकदा सांगतो की यातले सर्व फॅक्ट्स जे आहेत ते बरोबर आहे. माझे निष्कर्ष, माझे अंदाज, माझी मतं कदाचित चुकीची असतील, अन्य कोणाची अन्य वेगळी मतं असू शकतील, पण इथनं पुढच्या काळामध्ये हे आपल्या अनुभवाला येईल की जरा परखडपणे मी लिहिलं आहे, पण जे खरं वाटलं, जे प्रत्यक्षात होतं, मनात होतं तेच प्रत्यक्ष लिहिलं आहे आणि त्या सगळ्याला फॅक्ट्सच्या बाबतीत भक्कम पुराव्याचा आधार माझ्याकडे आहे. असो, 1991मध्ये राष्ट्रीय आर्थिक धोरणात महत्त्वाचा बदल होऊन मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू झाली, ज्याला आपण ग्लोबलायझेशन म्हणतो. LPG म्हणजे सर्व आर्थिक उदारीकरण ज्याला म्हणू ते. जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरण हे 3 शब्द भावी काळातील अर्थकारणात परवलीचे शब्द बनणार होते. बँकांच्या राष्ट्रीयकरणाविषयी पूर्णपणे मोडीत निघून उलट नवीन खाजगी बँका निघतील, कदाचित परदेशी मोठ्या बँकाही भारतात प्रवेश करतील असे चित्र दिसू लागले. आंतरराष्ट्रीय बँकिंग कमिशनचे अहवाल भारताची बँकिंग नीती ठरवणार अशी चिन्हे दिसू लागली. जागतिक स्पर्धेला तोंड द्यायचे झाले तर भारतीय बँकांनी स्वनिधी प्रमाण वाढवलेच पाहिजे असा आग्रह सोडला. त्याचेच फलस्वरूप म्हणून ते जे प्रमाण आहेत आपल्या स्वनिधीचं ते 1996पर्यंत 8% नेण्यात यावे असा सल्ला सर्वच बँकांना दिला गेला. ती सक्ती नव्हती व केवळ सल्ला होता हे खरे असले तरी तो भावी वाटचालीचा इशाराच होता. त्या निकषाचा आदर्श ठेवून लहान बँकांना सुद्धा कालबद्ध कार्यक्रम आखून सक्षम व्हावे लागणार होते. जोशींचा सर्वत्र उत्तम संपर्क असल्याने त्यांना हे सर्व समजत होते. अंगभूत कौशल्याजवळ युनायटेड वेस्टर्नला आता पारंपरिक संस्कृती सांभाळतच पण नवीन रूप व सशक्त बळ प्राप्त करावे लागणार आहे याची त्यांनी कुंडगाठ बांधली आणि तशी कृतीशील वाटचाल सुरू केली. बँकेचं जे मासिक होतं सुसंवाद, त्यामधील एका लेखात त्यांनी लिहिले होते, वार्षिक उद्दिष्ट हे साध्य नाही तर साध्याचे ते केवळ साधन आहे. आपले साध्य आता आपली बँक मॉडेल बँक बनवण्याचे आहे हे लक्षात घेऊया. त्यासाठी आपण संतुलित वाढीकडे लक्ष देणार आहोत. ठेववाढीबरोबरच नवीन ग्राहक सेवा उपलब्ध करून देणार आहोत. सर्वांनी दृढतेने व पूर्ण क्षमतेने काम करण्याची तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची त्याला जोड देण्याची गरज आहे. उच्च तत्त्वज्ञान आणि तसेच आचरण, कायदा आणि व्यवहार, स्थैर्य व गतिमानता, नफा, क्षमता आणि सुरक्षितता या प्रत्येकाचा संतुलित मेळ घालून जो विकास होईल तोच खरा संतुलित व चिरस्थायी विकास असेल आणि त्यातूनच उद्याची बलाढ्य युनायटेड वेस्टर्न बँक आपण निश्चित प्रत्यक्षात आणू शकू. त्यासाठी कर्मचारी संघटनेच्या संगणकीकरणातल्या विरोधी धार बोथट होणे आवश्यक होते. आपला मान सन्मान बाजूला ठेवून त्यांनी संघटनेच्या सर्व स्तरावरील पदाधिकाऱ्यांशी वाटाघाटी केल्या. त्या संघटनेच्या सर्वोच्च नेत्यांशी चर्चा करून त्यांना बँकेत नवीन बदलाशी जमवून घेण्यासाठी त्याची आवश्यकता हर प्रयत्नाने पटवून दिली व हळूहळू बँकेतील आधुनिक तंत्रज्ञानाला प्रारंभ केला. मुख्य शाखात ऑटोमॅटिक लेजर पोस्टिंग मशीन सुरू झाली आणि मुख्यालयातील पहिल्या संगणकानेही पाऊल ठेवले. जोशी यांच्या वागण्यामुळे सातारीच नव्हे तर सर्वच ठिकाणच्या खातेदारांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर वाटायला लागला होता. त्यामुळे सर्वांनी मनापासून सहकार्य करून 1991-92 या वर्षात बँकेचा प्रगती आलेख अधिक उंचावला. एकूण ठेवी 650 कोटी तर ॲडव्हान्सेस 335 कोटीवर पोहोचले. निव्वळ नफ्याने 2.5 कोटी ओलांडले. त्यामुळे भागधारकांना 16% डिव्हिडंड देण्यात आला आणि बँकेचे भांडवल 3 कोटी तर रिझर्व्ह जवळजवळ 8 कोटी अशी सुखद परिस्थिती ताळेबंद दर्शवते. दरम्यान 23 मार्च 1992 रोजी प्राध्यापक शरदचंद्र चिरमुरे, डॉक्टर MV पारेंगे आणि दिनकरराव शालगर हे 3 संचालक त्यांची 8 वर्षे पूर्ण झाल्याने सक्तीने निवृत्त झाले. त्यापूर्वी मोहनराव शिरगावकर निवृत्त होताना त्यांच्या जागी कोणाला घ्यावे असा विषय निघाला होता. तेव्हा काही नावांची चर्चा झाली होती. शिरगावकर कोल्हापूरचे व औद्योगिक क्षेत्राला म्हणून त्या भागातील व त्याच खेळता येईल कोणी असा हा विचार होता. बेळगावचे ज्येष्ठ उद्योगपती रावसाहेब गुप्ते मूळ सातारा जिल्ह्यातील, तेव्हा त्यांचे चिरंजीव अरविंद गुप्ते यांचे नाव मी सुचवले होते. त्यांचा व माझा व्यक्तिगत परिचय नव्हता तरी मी ते नाव सुचवले होते. बोर्डाने ते मान्य करून त्यांना 1990-91 स्वीकृत करून घेतले होते. अर्थात त्यानंतर आज ताग्यात अरविंद गुप्ते यांची माझी कधी भेटही घेतलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. आता रिक्त होण्याची जेव्हा चर्चा झाली तेव्हा मी डॉक्टर पारेंगे यांच्या जागी डॉक्टर अशोक गोंधळेकर
व श्रीराम गोटे यांनी पुण्याच्या शरदचंद्र चिरमुले यांच्या जागी पुण्याचे ॲडव्होकेट दिलीप कर्णिक यांचे नाव सुचवले. ही दोन्ही नावे सर्वसंमतीने मान्य होऊन त्यांना संचालकपदी स्वीकृत करण्यात आले. आता प्रश्न राहिला होता तो साताऱ्यातील दिनकरराव शालकर यांच्याही साताऱ्यातील कोणाचे नाव आहे. त्या संबंधात प्रथेप्रमाणे संचालक मंडळाने त्यांना विचारलं. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक संचालक असतोच असे मत व्यक्त केले. साताऱ्यातील संघ परिवाराच्या काही व्यक्तींनी नावे सुचवली. मला जेव्हा विद्यमान संचालक मंडळाचे गोगटे, जोशी व पंढरीकर यांनी विचारले तेव्हा असे मत मी व्यक्त केले की एक जागा संघाची अशी वहिवाट नव्हे. पूर्वी दापके सुचवले तेव्हा 5 नवीन संचालक घ्यायचे होते व उगीच अस्थिरता म्हणून संघाचे पण स्वकर्तृत्व असलेले दिनकरराव शालगर यांना मी मान्य करून घेतले. पण संघाचा एक जागेचा हक्क म्हणून नव्हे, कोणीही व्यक्तिमत्व संघातील का असेना योग्य वाटली तर घेण्यास काहीच हरकत नाही, परंतु संघ परिवार सांगेल त्यापैकीच व्यक्ती घ्यावी हे चूक आहे. संघच काय पण उद्या अन्य कोणतीही संघटना किंवा पक्ष यांनी असा प्रयत्न केला तर तो थोपवलाच पाहिजे. तेव्हा कर्मचारी संघटना आणि अधिकारी संघटना या दोन्ही परिवार नियंत्रित आहेत हे स्पष्ट झाले होते. त्यांच्या आंदोलनाच्या वेळी परिवाराशी संबंधित संचालक कशी भूमिका घेतात याचा अनुभव आम्हाला आला होता. त्यामुळे आता त्यांना जर एक संचालक आपला ही वहिवाट वाटत असेल तरी आपण मोडून काढूया. भले त्यासाठी येत्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या वेळी लढत द्यावी लागली तरी चालेल. आपण ती याला खंबीर आहोत व आपण ती नक्की जिंकू. समजा दुर्दैवाने हरलो तर परत लढू. पण बँक ही गट तट किंवा कोणत्याही संघटनेपासून पूर्णपणे अलिप्त असली पाहिजे हे पूर्वसुरींचे तत्त्व कोणत्याही परिस्थितीत कायम ठेवण्याचा प्रयत्न करू. या बोलण्यावर त्या तिघांनी संमती दर्शवली आणि योग्य माणूस मिळेपर्यंत ती जागा तशीच ठेवावी असे ठरवून अशा व्यक्तीचा शोध आम्ही सर्वांनी सुरू ठेवला. साताऱ्याचे बँकेतील स्थान कायम राहण्यासाठी ती व्यक्ती सातारा जिल्ह्यातील 40 ते 50 या वयोगटातील पूर्णपणे निस्वार्थी, सार्वजनिक कामाचा अनुभव असलेली आणि जनाधार असलेली हवी होती. आणि तसा आमचा हुडकण्याचा प्रयत्न चालू होता. त्यात मध्यंतरी 2-3 महिने गेले. एक दिवस मी मुंबईत असताना मला साताऱ्याहून पंढरीकरांचा फोन आला. उद्या आणि परवा संचालक मंडळाची मीटिंग आहे, त्यात हा निर्णय घेतलाच पाहिजे. तेव्हा तू उद्या संध्याकाळपर्यंत कोणत्याही परिस्थितीत सातारला ये. रात्री आपण बसून चर्चा करू व एखादे नाव नक्की करू. मी होकार दिला. धावत परत मुंबईची कामे आवरली आणि संध्याकाळी 6ला सातारला पोहोचलो. पोचल्यावर पंढरीकरांना फोन करायला सांगितले मी आत्ताच पोहोचलोय. 8 वाजता कुठे भेटायचे सांग व जाताना आपण बरोबर जाऊ. मला रात्रीची मीटिंग संपवून तो निर्णय घेऊन पहाटे सोलापूरला जायचं आहे. खरं तर मुंबईहून मी परत सोलापूरला जाणार होतो, पण विचार केला की बहुधा परिवाराने त्यांच्या मागे तगादा लावला असेल. तेव्हा ठरवले की पटकन सातारला जाऊ. चर्चेने तो निर्णय घेऊन मग सोलापूर गाठू. त्यावर सुरेश पंढरीकरांचे उत्तर मला एकाच वेळी सर्द करणारे आणि प्रचंड नैराश्य आणणारे होते. त्याने खास मधाळ आवाज सांगितले, अरबा आज दुपारी बोर्डाची मीटिंग झाली. आम्ही तिघांनी विचार केला कुठे वादविवाद करा. शालकरांची गाडी घेतली, चर्चा केली व त्यांचा पुतण्याचे नाव नक्की केले. त्याप्रमाणे बोर्डात ठराव करून त्याला संचालक म्हणून स्वीकृती करून घेतले. तेव्हा आता चर्चा नाही आहे, पण हॉटेल मोहारमध्ये आपण 8 वाजता जेवायला जायचं आहे. मी त्या सुमारास तुझ्याकडे येतो. मी होईल तेवढा आवाज चढवून त्याला म्हणालो, तुम्हाला असेच काय तर मला बोललोय कशाला? जेवायला तुम्ही तिघेही जा. खुशाल जेव्हा मी येणार नाही आणि आजपासून बँक या विषयावर तुम्हाला तिघाशी एक चकार शब्द बोलणार नाही. याशिवाय मी आणखी जे बोललो ते लिहिण्यासारखे नाही. मी प्रचंड फ्रस्ट्रेट झालो होतो. ज्या आदर्श प्रथा परंपरा संस्थापकांच्यापासून आजपर्यंत सर्व संचालकांनी गेल्या अर्ध्या शतकाहून अधिक वर्षे कसोडीने पाळल्या होत्या त्या सर्व यांनी धुळीस मिळवल्या याचे ते फ्रस्ट्रेशन होते. नवीन आलेले राजेंद्र शालकर यांच्याबद्दल व्यक्ती म्हणून मला काहीच आकस नव्हता. ते उत्साही उद्योजक आहेत हेही मला माहीत होते. त्यांनी संचालक मंडळावर तेव्हा आणि नंतरही बँकेच्या हितासाठीच काम केले हे आज 14 वर्षानंतर मी पुस्तक लिहिता मी उद्देपणाने मान्य करतो. पण त्यांच्या निवडीने तेव्हा संघ परिवाराची वहिवाट निष्कारण दृढ केली होती. अशा कोणत्याही गटाच्या दबावाला बँक पुढे कधीही बळी पडली नव्हती. ती पडली. शिवाय एकाच कुटुंबातील एक जण निवृत्त झाल्यावर दुसऱ्याला घ्यायचे या अनिष्ट प्रथेला कधी तो प्रारंभ ठरला. त्या तिघांनीही बहुधा भावी निवडणुकीतील पराभवाच्या संभाव्य भीतीमुळे मला अंधारात ठेवून हा मार्ग पत्करला ही सूर्यप्रकाश इतके स्वच्छ होते. त्या तिघांनीही रात्री परोपरीने मला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा तात्कालिक स्वार्थ पुढे आल्याने मला वरवरची कुठलीच कारणे पटणे शक्य नव्हते. मी जेवायला गेलो तर नाहीच, पण या स्वकीयांच्याच कृतीमुळे तळमळत राहिलो आणि सकाळी उठून सोलापूरची वाट धरली.
त्या क्षणापासून आज तागायत मी पुस्तक लिहीपर्यंत बँक या विषयावर या तिघांशी मी स्वतःहून चकार शब्द बोललो नाही. अपवाद फक्त 1995च्या अशाच एका कटू प्रसंगाचा, जो पुढे येणारच आहे. त्या प्रसंगामुळे माझ्या आणि त्या तिघांच्या मैत्रीत नाही म्हटले तरी तेव्हापासून अंतराय आला. त्या तिघांनाही संचालक मंडळ आणण्यास मी कारणीभूत होतो असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. अन्यथा ते संचालक झाले नसते असे नाही, पण ती शक्यता फारच धुसर होती. बरं, त्यात मी माझा काही स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला नव्हता. पदे येतात, पदे जातात, पण आपले स्वतःचे कर्तृत्व महत्त्वाचे असते असे केवळ सांगत न बसता मी सहजतेने संचालक पद सोडून कृतीने दाखवले होते. हे सर्व असताना त्या मित्रांनीच मला आणि माझ्या केवळ बँकेच्या हितात असलेल्या विचाराला का दगा दिला होता हे मला समजले नव्हते. मैत्रीपेक्षा त्यांना या पदाचा लोभ महत्त्वाचा वाटणे हा मैत्रीचाच पराभव होता. तेव्हापासून मला जी मन सुचली ती होती, तानाजी फितूर झाला तर शिवाजी महाराजांनी काय करावे, ही म्हण मला फार गमतीशीर पुढे पुढेही असे अनुभव केव्हा आयुष्यात आला की ती म्हण मला आठवायची. अर्थात हे सर्व माझ्या मनात आलेले तेव्हा आलेले आणि आजही वेदनामय असलेले विचार तरंग आहेत. आज 15 वर्षानंतर पुस्तक लिहिताना आणि आज त्यानंतरही आणखीन जवळजवळ 14 वर्ष, मी 30 वर्षानंतर मी जेव्हा तटस्थपणे त्या तिघांची येऊन वेगळी काय विचारधारा असू शकेल याचा विचार करतो, तेव्हा ती कदाचित त्यांच्या मनात कशाला वादविवाद निर्माण करा, त्यावेळी संघाचा एक संचालकीय हट राहिली तर काय बिघडते असे आले असावे, किंवा त्या वहिवाटीच्या भावी गंभीर परिणामांची कल्पना आली नसावी, किंवा कदाचित हा ग्रस्त आता बोर्डावर नाही तर त्याचा आग्रह मानायची काय गरज आहे असेही वाटले असावे. कदाचित साताऱ्यातील पैणीडकर आता खंबीर असताना निवृत्त झालेल्या गोडबोलांच्या मताची किंमत कशाला करायची असेही वाटले असेल. हे सर्व अर्थात अंदाज आहेत. प्रत्यक्षात चर्चेतून ते कधी स्पष्ट झाले नाही. उलट कधीतरी अस्पष्टपणे तेव्हा आपली चूक झाली संकेतच त्यांनी दिले आहेत. असो, संघ परिवाराची पावले तेव्हापासून दिसू शकतात एवढा निष्कर्ष शिल्लक ठेवून बाकी सगळे आता विसरलेच बरे. कारण तेव्हा ते घडले नसते तर कदाचित पुढचे चित्रही वेगळे दिसले असते व हे पुस्तक लिहिण्याचे कारणच निर्माण झाले नसते. म्हणून एवढे म्हणून या अप्रिय विषयावर पडदा टाकणेच मला तरी इष्ट वाटते. आज इथेच थांबूया, उद्या पुढच्या भागाला सुरुवात करूया. हे अप्रिय विषय असतात, पण खरं तर असं एखाद्याला वाटेल की हे फार व्यक्तिगत आहे. पण व्यक्तिगत नाही, संस्थाच्या इतिहासात ज्या गोष्टी घडतात, कशा घडतात, एखाद्या गोष्टीचे परिणाम पुढे काय होतात हे समजणं महत्त्वाचं आहे. कारण एखाद्या घटनेमुळे संस्थेच्या इतरांवर मोठा परिणाम होतो आणि तो कदाचित मूलगामी परिणामसुद्धा होऊ शकतो. म्हणून हे सगळं मी लिहिलं आणि आजसुद्धा परत वाचतोय. हे काय वाचताना मला मोठा आनंद होतो आहे असं नाही आहे, पण जी वस्तुस्थिती ती कळायला पाहिजे, यांना आपण काहीतरी बोध घ्यायला पाहिजे. आणि असं एखाद्याला वाटलं की हा तुमचं चुकलं तरी मला काय हरकत नाही, असं त्याचं मत असू शकतं. पण मला तरी मी तेव्हा संस्थेच्या हिताकरताच वागत होतो याची पक्की खात्री आहे. असो, आपली मतं मला कळवा. माझा नंबर आहे 98-220-16-299 आणि ईमेल ID आहे arun.godbole009@gmail.com. कुणाला पुस्तक हवं असलं तरी कळवा. 225 रुपयाचं पुस्तक आहे, आपल्याला मिळू शकेल ज्याला वाचायचं असेल त्याला. नमस्कार.